यूपीएससीच करायची होती तर तुम्ही डॉक्टर बनलाच का? यूपीएससीच करायची होती तर तुम्ही इंजिनिअर बनलाच का? सर्वसामान्य आजवाल्या पोरांच्या नरड्यावरती पाय ठेवायचं काम तुम्ही करता का? तुम्ही टेक्निकल कोर्स करता, एवढा मोठे टेक्निकल कोर्सेस करता आणि तरी देखील शेवटी जाऊन तुम्ही यूपीएससी करता. ज्या यूपीएससीमध्ये काय ठेवलंय तर फक्त समाजसेवा ठेवलेली आहे आणि या समाजसेवेमध्ये काहीही पगार नसतो मित्रांनो. लाख, 1.5 लाख, जास्तीत जास्त 3 लाख होईल आणि आता हे वेतन-बितन आयोग लागले तरी 4-1 लाख रुपये होईल. ह्याच्या पुढे यांना पगार नसतो, तरी देखील यांना यू-पी-एस-सीच करायचं. मित्रांनो, डॉक्टर लोकं, इंजिनिअर लोकं जे की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देतात आधीपासूनच, 10वी झाल्यापासून मित्रांनो 11वी, 12वी सायन्स, त्या सायन्सच्या एक्झाम नंतर आय-आय-टी, जे-ईची परीक्षा यांना द्यावी लागती. याच्यामध्ये मित्रांनो नीटची परीक्षा द्यावी लागती. ती डॉक्टरची पदवी भेटण्यासाठी हे स्ट्रगल करतात. ती एक सीट मिळवण्यासाठी अक्षरशः 5-5 वर्ष ते 9वी पासूनच काय-काय अभ्यासाला लागतात. ॲलन-बिलेन सारखे कोर्सेस लावून ते अभ्यासासाठी चालू होतात आणि याच्यामध्ये त्यांना ते डॉक्टरकीची ती सीट भेटते. सीट भेटल्यावरती ते एम-बी-बी-एस करतात आणि त्यानंतर मित्रांनो त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करतात. स्पेशलायझेशन करून एवढी मोठी पदवी असून ते शेवटी काय करतात 1 ते 2 वर्ष यू-पी-एस-सीची तयारी करतात आणि ह्या पदांवरती रुजू होतात. आय-ए-एस म्हणून हे तिथं नियुक्त होतात मित्रांनो. आपल्या भारतामध्ये जरी तुम्ही यू-पी-एस-सीचा रिझल्ट लागला आणि ऑब्झर्व्ह केलं त्यामध्ये मॅक्सिमम हे डॉक्टर्स आणि इंजिनिअर तुम्हाला दिसून येतात आणि हे डॉक्टर्स आणि हे इंजिनिअर जे आहेत ह्यांना काय धाड पडली आहे एवढी, की एवढी मोठी एक्झाम हे देतात ते आणि त्याच्याने फक्त ह्यांना समाजसेवा करायची आहे, गोरगरीब लोकांची सेवा करायची आहे, त्यांचे प्रश्न ऐकून घ्यायचे. हां, त्या समाजसेवेमध्ये त्यांना रुबाब दिसतो कारण ती लाल दिव्याची गाडी वगैरे त्यांचा जो कन्सेप्ट असतो, तो एक ह्युमन माइंडसेट आहे सगळ्यांचा, की लाल दिव्याची गाडी जर मला भेटली तर मला लय भारी वाटेल. परंतु त्याच्यामध्ये काहीही पैसा नसताना हे करियर लोकं चूज करतात आणि ह्याच्यामध्ये जे समाजशास्त्र शिकून, जे 10-10 वर्ष मेहनत करून आणि आपल्या आयुष्याला पूर्ण पणाला लावलेलं असतं. मित्रांनो, आर्ट्स जर केलं, तर तुम्हाला पण स्कोप माहिती आहे, की त्या आर्ट्स नंतर ह्यांना किती दरवाजे उघडे असतात. हे इंजिनिअर्स असतात ना, ह्यांना कुठेही जॉब दिला जातो. हे जे डॉक्टर्स असतात, त्यांना कुठल्याही हॉस्पिटलमध्ये काम दिलं जाऊ शकतं. म्हणून आर्ट्स करणारे पोरं काय करतात? मित्रांनो, ह्यांच्या नरड्यावरती पाय ठेवलं जातं. हे ज्यावेळेस यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी सारख्या एक्झामला अप्लाय करतात, कित्येक डी-वाय-एस-पी, कित्येक मोठमोठे अधिकारी जे आहेत, ते मित्रांनो इंजिनिअर्स आणि डॉक्टर्स आहेत आणि यामध्ये ऑलरेडी त्यांच्याकडे ज्या जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत आणि एवढ्या जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत, ते त्यांना लाथ मारून फक्त समाजसेवेकडे लक्ष देतात. कारण काय ठेवलंय माहिती नाही मला या समाजसेवेमध्ये आणि हे आर्ट्सचे पोरं, हे काही-काही जण 10 वर्ष मेहनत करून देखील ती एक्झाम क्रॅक करता येत नाही आणि हे इंजिनिअर आणि डॉक्टर्स म्हणल्यावरती ह्यांचा आयक्यू जो असतो थोडा चांगला असतो मित्रांनो, लगेच कॅप्चर करतात. हे 2 ते 3 वर्षामध्ये एक्झाम काढतात आणि त्या पोस्टवरती जाऊन नियुक्त होतात. मॅक्सिमम यू-पी-एस-सीचा रिझल्ट लागला, की तुम्हाला त्याच्यामध्ये आय-ए-एस, आय-पी-एस जे पण झालेले आहेत, हे सगळे डॉक्टर आणि इंजिनिअर दिसून येते आणि ह्यांच्या मागे मित्रांनो मला एकच प्रश्न विचारायचा आहे ह्या सगळ्या लोकांना, की काय गरज आहे तुम्हाला एक सरकारी नोकर बनायची? हा नोकर बनणं तुम्हाला एवढा इंटरेस्ट कसं काय आला? तुमच्या डिग्रीमध्ये आय-आय-टी बॉम्बे लागतं, आय-आय-टी मद्रास लागतं, तुमच्या डिग्रीमध्ये आय-आय-एम लागतं, तुमच्या डिग्रीमध्ये एम्स लागतं आणि तुम्ही एवढ्या मोठ्या-मोठ्या कॉलेजेसमधनं शिकून तुम्ही नोकरी करताय, गुलामी करताय. मला ह्यांना हाच प्रश्न विचारायचा आहे, की तुम्हाला का करायचं ह्या सगळ्या गोष्टी? मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक सर्वसामान्य लोकाला माहिती आहे. कारण ह्यांना काय करायचंय? ह्यांना लुटायचंय. ह्यांना मेवा खायचा आहे, मलाई खायची आहे. कारण त्यांना पण माहिती आहे राजकीय लोकांच्या आजूबाजूला आपल्याला फिरायला भेटेल. राजकारण्यांना तर काही कळत नसतं. त्यांना सगळ्या गोष्टी समजवणारे हे सहाय्यकच असतात. आय-ए-एस, आय-पी-एस जे पण असतात यांच्याच नियुक्ती होतात. डिपार्टमेंट सांभाळायचं काम ह्यांचंच असतं. राजकारणी ह्यांना सांगतो, की "बाबा रे, मला माझं कमिशन आलं पाहिजे." आणि यामध्ये मित्रांनो हे सगळेजण पैसे खातात. काही-काही मोठमोठे जिल्हाधिकारी पैसे खातात. एवढं खाऊन-खाऊन यांना भस्म्या झालेला आहे काही-काही जणांना. एवढी प्रॉपर्टी जमा केलेली आहे. हा सगळा काळा पैसा आहे मित्रांनो. आणि तुम्ही एक विचार करा मित्रांनो, डॉक्टर आणि इंजिनिअर होऊन देखील करोडो रुपये ज्यामध्ये कमवू शकतात, तरी देखील ह्यांना काळा पैसा कमवायचा आहे. आणि जो काळा पैसा बेडच्या खाली लपून ठेवायचा, कुठेतरी लपून ठेवायचा टाक्या भरून, ज्याचा काहीही वापर करता येत नाही, जो लोकाला सांगता पण येत नाही, की मी एवढा श्रीमंत आहे. जर सांगितलं तर काय लगेच चौकशी होईल. तो हा पैसा. परंतु मित्रांनो, जर तुम्ही एखादा बिझनेसमॅन झाला, जर एखादा इंजिनिअर किंवा डॉक्टर जो आहे,
जर इंजिनिअर मित्रांनो मोठ्या लट कंपनीचा सीईओ झाला, आता याचं उदाहरण म्हणलं तर सुंदर पिचाई, त्यांचं जे पॅकेज आहे मित्रांनो ते हजारो कोटी रुपयांचं आहे. त्यांचं इन्क्रिमेंट ज्यावेळेस होतं त्यावेळेस इन्क्रिमेंट 500-500, 600-700 कोटी रुपयामध्ये होतं. आता ह्यांचं जे पॅकेजवरनंच तुम्ही म्हणाल चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ Google आणि अल्फाबेट्स जे पण आहेत मित्रांनो Googleच्या कंपन्या, त्यांचे हे सीईओ आहेत, भारतीय वंशाचे आहेत. करोडो रुपये कमवतात आणि संपूर्ण जगामध्ये नाव आहे. मोदीजी, डोनाल्ड ट्रम्प त्यांच्यासोबत बसणं उठणं आहे ह्यांचं. त्यांचा ऑरा बघा. ते पण इंजिनिअर आहेत. IIT मद्रासमधनं त्यांनी शिक्षण घेतलं. आता तुम्ही विचार करा मित्रांनो, त्या माणसाने त्यावेळी जर विचार केला असता, मला IPSच बनायचंय आणि ह्या इंजिनिअरिंगच्या डिग्रीला लाथ मारली असती आणि मस्तपैकी तो कुठेतरी पोलीस अकॅडमीमध्ये गेला असता, लबासनाला गेला असता आणि तिथे सिलेक्ट झाला असता. आता बौद्धिक क्षमता तर चांगलीच आहे त्यांची आणि ह्यामध्ये मित्रांनो आता या जगाला आपण छातीवर करून सांगू शकलो असतो का, की आमचा सीईओ Googleचा जो भारतीय आहे, ह्या गोष्टी बोलू शकलो असतो का? खूप सारे असे सीईओ आहेत मित्रांनो, जे भारतीय वंशाचे आहेत. आम्ही छाती ठोकून लोकांना बोलतो, ते इंजिनिअर आहेत, डॉक्टर आहेत, मोठमोठ्या कॉलेजेसमधनं COEP, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांसारख्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमधनं शिकलेले तरुण आहेत, जे की या जगामधल्या अशा कंपन्यांचं नेतृत्व करतात, की आपण एक्स्पेक्ट पण करू शकत नाही. एवढ्या मोठ्या त्या कंपन्या आहेत आणि त्यांचे हे जे शिकलेले विद्यार्थी आहेत, ते इंजिनिअर्स होते. IAS, IPS झाला कुठल्यातरी कोन्या-कोपऱ्यामध्ये पडलेच असाल. आता हे Instagram आले म्हणून तुमचे व्हिडिओ काढले जातात. इकडे-तिकडे आहे ना, तुम्हाला आहे ना, फेमस केलं जातं. तुम्ही स्वतःच टाकता काय-काय IAS, IPS परंतु शेवटी तुम्ही नोकर आहात कितीही काळजी केलं. तुम्ही मालक बनू शकत नाही. तुमच्याकडे जो पैसा येणार आहे, तो काळा येणार आहे आणि यामध्ये जे बिझनेसमॅन बनणार आहे, जे नोकरी न करता काहीतरी असा मोठा लट मॅनेजमेंटमध्ये जाणार आहे. आता सीईओ झालेत सुंदर पिचाई, करोडो, अरबो रुपये कमवतात. मोठमोठ्या लोकांसोबत भेटतात. सत्या नडाला. जे पण असे आहेत मित्रांनो, हे IIM, IIT बॉम्बे ह्याच्यामध्ये शिकलेले आहेत. त्यांनी एक पाथ धरलाय. जे शिक्षण त्यांनी केलेलं आहे, त्या शिक्षणावरती ते चालले आणि आज या जगामध्ये ते चमकत आहेत. ग्रॅज्युएशन झालं, की लगेच डोक्यामध्ये कोणतरी एखादा IAS, IPS येतो. तो बोंबलतो. ह्या IAS, IPSला कोणी पैसे दिलेले असतात का इन्स्टिट्यूटमधनं काय भेटतं काय माहिती, की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में उडा होती है. लागले हे पण IIT, IIM मधले कामाला. आम्हाला पण UPSC करायची. अरे पण परिस्थिती काय आहे? खरं बघितलं तर मार्केटमध्ये जे शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे त्याला व्हॅल्यू किती आहे? हे पण महत्वाचं आहे. तुम्ही स्वतःचा धंदा चालू करू शकता. आता सुंदर पिचाई जर बाहेर पडली Googleमधनं आणि स्वतःची कंपनी त्यांनी सुरू केली, तर विचार करा मित्रांनो, ती कंपनी चालणार नाही का? कित्येक कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांचे, कित्येक मार्केटमध्ये कॉन्टॅक्ट्स आहेत. जे करोडो कमवतात ते पुढे जाऊन अरबो कमवू शकतात. मोठ्या लट गोष्टी ते करू शकतात आणि हा सगळा फ्रीडम तुम्हाला भेटू शकतो. IAS, IPS झाल्यावरती काय करणार आहे? सरकारमधनं नोकरी सोडून दिल्यावरती तुम्हाला काय एकच गोष्ट भेटते ती म्हणजे UPSCचे कोचिंग क्लासेस सुरू करणं. दुसरं काय ऑप्शन आहे तुमच्याकडं? मोटिव्हेशन करत राहायचं, लोकांना सांगत राहायचं, "हां, हां, तुम बन सकते हो, तुम कर सकते हो." 18-20 लाख लोकं बसतात ह्याला आणि त्यामध्ये त्याच्यानंतर काय होतं? निगेटिव्ह बोलतोय मी मित्रांनो हे, पण तुम्ही एक लक्षात ठेवा, रिॲलिटी चेक करा. आज 30 ते 35 वर्षाची पोरं ज्यावेळेस लायब्ररीमध्ये पडलेले असतात UPSCचा अभ्यास करून, कुठेतरी आहे ना झळ वाटते त्या गोष्टीची, की बाबा रे, या टेक्निकल युगामध्ये, या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जिथं पैसा कमवायचा हा युग आहे, पैसा बघायला पोरांना भेटतोय, तरी देखील आज पोरं या सरकारी नोकरीच्या जाळ्यात अडकतात, सरकारी नोकरीच्या मागे लागतात. अतिशय वाईट परिस्थिती आहे मित्रांनो. जे शिकलेलं आहात त्याच्यावरती फोकस करा आणि त्या माध्यमातनं काहीतरी करायचा प्रयत्न करा. दुसऱ्याच्या हालचालीमध्ये ढवळाढवळ करून काहीही भेटणार नाही. शून्य रिझल्ट देतील तुम्हाला. तुमचं स्वतःचंच नुकसान झालेलं असेल. होऊन दे ना, समाजशास्त्र शिकलेल्या पोरांना जे 5 ते 10 वर्ष झालं त्या गोष्टीवरती अभ्यास करत आहेत. त्यांना IAS होऊन दे, त्यांना IPS होऊन दे आणि त्यांना देश चालवून दे. त्यांना तेवढाच एक ऑप्शन आहे. तुम्ही त्यांच्या ऑप्शनवरती पण गोळ्या मारायला बसल्यावरती याला अर्थ नाहीये मित्रांनो. ज्यावेळेस आम्ही एखादा सब इन्स्पेक्टर इंजिनिअर म्हणून बघतो ना, इंजिनिअर हा सब इन्स्पेक्टर बनतो ना, त्यावेळेस आम्हाला तळपायाची हात मस्तकाला जाते. कारण तुझी जी लायकी आहे रे बाबा, तू वेगळं काहीतरी करू शकला असता. परंतु तू काय करतोय? तू या सगळ्या गोष्टी करतोय. नक्कीच मित्रांनो, कुठेतरी वाईट वाटतं हे डॉक्टर्स आणि इंजिनिअर्सला बघितल्यावरती या पदांवरती. ज्या लोकांचा हक्क आहे, समाजशास्त्र शिकतात, इतिहास शिकतात, भूगोल शिकतात, जे की आपल्या देशाचा अभ्यास करतात वर्षानुवर्ष, त्यांना डावलून यांना पदं भेटतात. त्यावेळेस कुठेतरी मनाला वाईट वाटतं, की बाबा रे, यांच्यासोबत अन्याय होतोय. म्हणजेच काय, यांना स्वतःलाच हे वाटतंय, की बाबा रे, आपण कुठेतरी अंडर कॉन्फिडन्स आहे. 100 एक पोरं मित्रांनो जास्तीत जास्त ह्या आर्ट्सवाले जे आहेत ना, ते सिलेक्ट होत असतील. बाकी सगळे हे मोठमोठे शिक्षण टेक्निकल शिक्षण घेतलेले पोरं सिलेक्ट होतात या एक्झामसाठी. वाईट वाटतं मित्रांनो या गोष्टीवरती. नक्कीच तुमचा ऑप्शन तुम्ही सर्च करा.
की कशामध्ये स्कोप आहे, कशामध्ये इंटरेस्ट आहे. मी जर इंजिनिअर बनलेलो आहे, तर मला इंजिनिअरिंगवरतीच काम करायला पाहिजे. डॉक्टर बनलेलो असलो तर डॉक्टरकी करायला पाहिजे. त्याच्यामध्ये पैसा कमवायला पाहिजे. पैसा कमवा, लीगल पैसा कमवा. तुमच्या पैशाला कोण हात लावणार नाही आणि हा विचारांवरतीच आला, त्यावेळेस जाऊन तुम्हाला कुठेतरी एक थॉट प्रोसेस चालू होईल. तुम्हाला डोळे उघडतील. तुम्ही काहीतरी स्वतःचं केलं असं वाटेल. नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.